नमस्कार. मी महेश दणके, संपादक लोखिंड चॅनल. लोखिंडच्या संपादकीय या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आजच्या संपादकीयचा विषय तोच आहे. धर्मेंद्र प्रधान आपल्याला माहिती आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. नीट पेपर जे फुटले म्हणजे स्पर्धा परीक्षांचे, त्याच्यानंतर प्रचंड गदारोळ या संपूर्ण देशामध्ये झाला. कॉक्रोच पार्टी यांनी मात्र या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलं होतं. आणि आपल्याला माहीत असेल की महिन्याभरापासून जंतर मंतर दिल्ली येथील मैदानावर कॉक्रोच जनता पार्टी जे अभिजित दिपके यांनी स्थापन केलेले, त्यांनी ते आंदोलन सुरू केलं होतं. त्याला सोनम वांगचुक हे सुद्धा उपोषणाला त्या ठिकाणी बसले होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये 19 दिवस झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणास्तव त्यांना केंद्र सरकारने उचलून नेलं आणि त्याच्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये होते. मात्र अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख आहेत, त्यांनी हे आंदोलन तशाच पद्धतीनं चालू ठेवलं होतं. आणि जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला होता. या संदर्भामध्ये केवळ जंतर मंतरवर आंदोलन होतं. आपण सुरुवातीला एक संपादकीय बघितलं असेल, त्या संपादकीयमध्ये सुद्धा सांगितलं होतं की अभिजित दिपके यांना समर्थन प्रचंड प्रमाणामध्ये मिळत होतं. अगदी जंतर मंतरवर तर हजारो युवक सामील झाले होते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातील युवक तरुण तरुणी त्या ठिकाणी आले होते. अगदी कमी वयाची मुलं जी म्हणजे कॉलेजच्या ऐवजी विद्यालयामध्ये शिक्षण घेतात, ती पोरं सुद्धा त्या ठिकाणी गेली होती. आणि हे आंदोलन इतकं मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं वाढलं होतं की त्यामध्ये हे आंदोलन चिरडून काढण्याचा भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केला. आणि त्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी त्यांनी म्हणजे जंतर मंतरवर ज्या नंतर 20 तारखेला त्यांनी संसद अधिवेशन सुरू झालं आणि अधिवेशनावर चाल करून जाण्याचा प्रयत्न कॉक्रोच जनता पार्टी किंवा तरुणांनी केला. याला विरोध करण्यासाठी आणि हा जो कॉक्रोच जनता पार्टी किंवा युवकांनी ज्या पद्धतीचं आंदोलन केलं होतं, ते आंदोलन मोडीत काढण्याच्या प्रयत्नासाठी मोठ्या प्रमाणामध्ये युवकांच्यावर लाठीमार करण्याचा प्रकार भाजप सरकार अमित शहा यांच्या गृह खात्यानं केला. त्याच्यामध्ये अनेक तरुण घायल झाले. दुर्दैवानं एका तरुणीची जी घायल झाली होती तिचा मृत्यूसुद्धा झाल्याची बातमी समोर आलेली आहे. म्हणजे एका प्रकारे अत्यंत निकृष्ट दर्जाचं नियोजन किंवा क्रूरतेने भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा गृह मंत्रालय या युवकांच्या सोबत वागलं. आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये खरं म्हणजे अशा पद्धतीनं आपण आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला तर ते आंदोलन चिरडलं जाईल अशा पद्धतीचं वाटलं होतं भारतीय जनता पार्टीला. मात्र ज्या पद्धतीनं हे आंदोलन चिरडण्याचा भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केला तर ते आंदोलन चिरडण्याच्या ऐवजी अधिकच उग्र झालं. आणि केवळ जंतर मंतरवर नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीची आंदोलनं सुरू झाली. अभिजित दिपके यांना समर्थन देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आंदोलन झाली. मोठ्या पद्धतीचे आंदोलन झाले. आपण जर मुंबईचं आंदोलन बघितलं तर अभूतपूर्व अशा पद्धतीचं ते आंदोलन होतं. आणि प्रचंड प्रमाणामध्ये आक्रोश तरुणांनी व्यक्त केला होता. अनेक ठिकाणी कुठल्याही पक्षाचं बॅनर नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाला शक्य होणार नाही अशा पद्धतीची आंदोलनं प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये होऊ लागली होती. अर्थात ही सगळे आंदोलन करत असताना भारतीय जनता पार्टीने त्याला असं प्रयत्न केला की अभिजित दिपके जे आंदोलन करत आहेत या आंदोलनाला बाहेरून पाठिंबा आहे किंवा वेगळ्या पद्धतीचा पैसा त्यांच्याकडे येतोय म्हणून ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहेत. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या अंधभक्तांचा तो मूर्खपणा आहे किंवा गोड गैरसमज आहे. कारण ज्या ज्या तालुक्यामध्ये आंदोलन झाली त्या त्या तालुक्यामध्ये अभिजित दिपके याच्याशी काही संबंध नसलेली तरुण तरुणी एकत्र आली होती आणि रस्त्यावर उतरली होती. अर्थात या संदर्भामध्ये ही जी रस्त्यावर उतरलेली तरुण मंडळी होती यांना कुणीही सांगितलेलं नाही आहे आणि ते कोणत्या पक्षाचे सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे अभिजित दिपके यांचं ज्या पद्धतीचं आंदोलन होतं, जी मागणी होती, त्या मागणीच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीचा जर विचार केला असता तर भारतीय जनता पार्टीच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नामुष्की आली नसती. मात्र आज चांगल्या पद्धतीचा चांगला दिवस आहे, आषाढी एकादशी, आणि या दिवशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. अखेर हा शब्द याच्यासाठी वापरतो की जवळजवळ महिनाभर हे आंदोलन सुरू झालं होतं. सुरुवातीला हे आंदोलन चिरडलं जाईल किंवा दाबलं जाईल किंवा बंद होईल अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या जे काही समर्थक आहेत जे कॉक्रोच पार्टीला प्रचंड पद्धतीनं हिनवत होते आणि
जे कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला जातात ते सुद्धा कॉक्रोच आहेत, अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीचे जे अंधभक्त आहेत त्यांनी तशा पद्धतीच्या पोस्टसुद्धा केल्या होत्या. खरं म्हणजे आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे, ते राजीनामा देणारच नाहीत किंवा भारतीय जनता पार्टी त्यांचा राजीनामा घेणार नाही, अशा पद्धतीच्या वल्गना करणाऱ्या अंधभक्तांची मोठी कोंडी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता कोणत्या पद्धतीने याचं समर्थन करावं अशा पद्धतीची भूमिका कदाचित यांच्यापुढे समोर राहिली असेल, अंधभक्तांच्या समोर राहिली असेल. याला कशा पद्धतीनं आपण लोकांच्या समोर मांडायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर कदाचित असेल. आणि त्याच्यामुळंच सोशल मीडियावर आज जेव्हा सकाळी दुपारी जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला, त्याच्यानंतर सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीचे जे अंधभक्त वारंवार अशा पद्धतीच्या वल्गना किंवा कमेंट करत होते, त्यांच्या कमेंट काही यायच्या दिसत नव्हत्या, त्या बंद झाल्या होत्या. कदाचित त्यांच्यापुढं प्रश्न असेल की आता आपण काय उत्तर द्यायचं, कारण आपण ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला किंवा युवकांच्या आंदोलनाला आपण ज्या पद्धतीनं बघितलं होतं ते खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी राजीनामा देणार नाही अशा पद्धतीचं अंधभक्तांना वाटत होतं. मात्र प्रचंड प्रमाणामध्ये वातावरण निर्माण झालं होतं, देशभरामध्ये असंतोष प्रचंड फैलावला होता आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आंदोलन होतं ते थांबवणं गरजेचं होतं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी तो राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मोठ्या पद्धतीचा जंतर मंतरवर जल्लोषसुद्धा झाला. काँग्रेसने या संदर्भामध्ये आधीच 24 तारखेपासून महाराष्ट्र स्तरावर सत्याग्रह आंदोलन सुरू केलेलं आहे. हे आंदोलन कदाचित ते थांबवतील असं वाटलं होतं, मात्र काँग्रेस पार्टीने या पुढची भूमिका घेतलेली आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन केवळ चालणार नाही, तर त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ते मागे घेतले पाहिजेत आणि नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे. अशा पद्धतीचे मुद्दे समोर ठेवून त्यांचं सत्याग्रह सुरूच राहणार आहे. एकंदरीत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा प्रचंड मोठा विजय झालेला आहे. एक महाराष्ट्रातील तरुण अभिजित दिपके यानं स्थापन केलेली ही कॉक्रोच जनता पार्टी, तिला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि जे कुठल्याच राजकीय पक्षाला शक्य झालं नाही तशा पद्धतीचा विजय अभिजित दिपके यांनी मिळवलेला आहे. अभिजित दिपके यांनी आत्ता कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केलेली आहे, कारण त्यांच्याच युवकांना कॉक्रोच संबोधल्यानंतर त्यांनी ती कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड पद्धतीचे फॉलोअर्स त्यांचे वाढले. आणि अभिजित दिपके खरं म्हणजे अभिजित दिपके आज ज्या पद्धतीनं तरुणांसाठी लढतोय, खरं तर ते अमेरिकेतून रिटर्न परत आलेला माणूस आहे, विद्यार्थी आहे, युवक आहे. जर अभिजित दिपके अमेरिकेमध्ये असता तर चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये बसला असता, 5 स्टार कार्यालयामध्ये बसला असता. मात्र त्याचे जे फोटो सोशल मीडियावर आपण बघतो की आंदोलनाच्या दरम्यान तो रस्त्यावर बसतोय, रस्त्यावर झोपतोय, अशा पद्धतीचं काम अभिजित दिपके यांनी केलेलं आहे. आणि अभिजित दिपकेचा याच्यामुळं तरुणांना एक आयडॉल अशा पद्धतीची त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होतोय. आणि अतिशय म्हणजे राजकारणामध्ये नसलेला अभिजित दिपके इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडू शकतो. आणि 3 टर्म केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. अनेक आंदोलनं विविध विरोधी पक्षांनी केली, अनेकांच्या राजीनाम्याची मागणी केली, परंतु आत्तापर्यंत तिन्ही सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांनी कोणाचा राजीनामा घेतला नाही. मात्र पहिल्यांदाच संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन उग्र स्वरूपाचं झाल्यानंतर पहिल्यांदा 3 सरकार झाल्यानंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांच्या एका मंत्र्याचा राजीनामा होतोय. हा मोठा विजय कॉक्रोच जनता पार्टीचा आहे, युवकांचा आहे, युवा शक्तीचा आहे. युवा शक्ती काय करू शकते हे दाखवण्याचं काम अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीनं केलेलं आहे आणि त्याला मोठ्या पद्धतीचं यश आलेलं आहे. प्रचंड सत्तेची मस्ती असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला नमवण्याचं काम या माध्यमातून त्यानं केलेलं आहे. आणि म्हणून अखेर या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. हा युवा शक्तीचा विजय जरी असला तरी यापुढे नीट पेपर किंवा स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटू नये म्हणून खबरदारी आणि फास्ट ट्रॅकवर चालवण्याची भूमिका जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे, या संदर्भात सुद्धा अधिक व्यापक प्रमाणामध्ये याच्यावर काम करणं गरजेचं आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून राजीनामा घेतला असला तरी पुढील कारवाईच्या संदर्भामध्ये कॉक्रोच जनता पार्टीसुद्धा तशाच पद्धतीनं जागृत राहील, विरोधी पक्ष जागृत राहील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.